आणि आता प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतलेले। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील कोट्यावधींचा भ्रष्टाचार आणि बनावट स्वाक्षरी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड पोलिसांनी त्यांना लातूर पोलिसांच्या मदतीने आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून कारवाई केली। या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आज लातूरमधून अटक करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर लातूरमधील त्यांच्या निवासस्थानामधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। बीडमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये यांना जे आहे ते आता अटक करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भूसंपादनाच्या घोटाळ्यामध्ये बीड पोलिसांमध्ये दाखल गुन्हा होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये अविनाश पाठक हे दोषी आढळले आणि त्यामुळे त्यांना आता बीड पोलिसांनी लातूर पोलिसांच्या मदतीने लातूरमधून त्यांच्या निवासस्थानामधून ताब्यात घेत कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। खरं म्हणजे बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गात भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आणि याचा आरोप तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावरती ठेवण्यात आला होता आणि त्यामध्ये अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर पोलिसांच्या मदतीने लातूरमधील त्यांच्या निवासस्थानामधून त्यांना सकाळी आज ताब्यात घेत कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। एकूणच जे आहे ती या घोटाळ्यामुळे आणि या आरोपामुळे एकूणच जे आहे ते आता महसूल प्रशासनामध्ये एकच खळबळ पाहायला मिळते। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 544 यामध्ये आज पावेतो एकूण 10 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असून त्यातील 3 आरोपितांविरोधात माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये जे आम्हाला उपलब्ध झालेले जे मोबाईलचे रेकॉर्डिंग्ज आहेत त्याच्या आधारे त्याचप्रमाणे हस्ताक्षर तज्ञांचा रिपोर्ट आणि इतर तांत्रिक तपास या सर्व पुराव्यांच्या आधारे आज रोजी आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी बीड अविनाश पाठक यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत। तसेच पुढील तपास देखील पोलीस प्रशासन करत आहे।